मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात कोल्हापूरच्या कणेरीत गुन्हा दाखल. कानडी फलक जाळल्याप्रकरणी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई. स्वच्छ गावाला मनसे देणार 5 लाख रुपये. पुण्यातील मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा. मनसेच्या सरपंचांना राज ठाकरेंचे स्वच्छतेचे धडे. आरोग्य खात्यात 8,000 कोटींचा घोटाळा. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. 7 दिवसात नोटीस काढून मंत्र्यांच्या नातेवाईकाला टेंडर दिल्याचा दावा. ओबीसी एल्गार सभेआधी बीडमध्ये मराठा समन्वयकांकडून भुजबळांविरोधात घोषणाबाजी. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नवी मुंबईत अमन डेव्हलपर्सच्या मालकाचा गूढ मृत्यू. कार्यालयात डोक्याला गोळी लागलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. पोलीस तपास सुरू. डोंबिवलीजवळील खोनी पलावातील डाऊनटाऊन इमारतीला आग. 7व्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्यानं आग खाली पसरली. रहिवासी सुखरूप. 2 तासानंतर आग नियंत्रणात. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. वयाच्या 92व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास. 22 जानेवारीला कार सेवकांचं स्वप्न पूर्ण होणार. त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. शक्य असेल तिथे आरती करण्याच्या सूचना. इंडिया आघाडीच्या समन्वयक पदाचा तिढा कायम. नितीश कुमारांनी पद सांभाळण्यास दिला नकार. सूत्रांची माहिती. काँग्रेसचाच समन्वयक बनवण्याची मागणी. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं ठिकाण बदललं. इम्फाळऐवजी थैबूलमधून सुरू होणार यात्रा. पोलिसांच्या अटी शर्तींमुळे निर्णय. अरविंद केजरीवालांना ईडीकडून 4था समन्स. 18 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश. चौकशीला 3 वेळा गैरहजर राहणाऱ्या केजरीवालांच्या भूमिकेकडे लक्ष. मालदीव लक्षद्वीप वादाच्या पार्श्वभूमीवर अलायन्स एअरचा मोठा निर्णय. 27 मार्चपर्यंत लक्षद्वीपसाठी बुधवार रविवारी अतिरिक्त फ्लाईट. गुलमर्गमध्ये पार पडली हिमस्खलनानंतरच्या रेस्क्यू ऑपरेशनची प्रात्यक्षिकं. भारतीय सैन्य दलाच्या विशेष कौशल्यांचं दर्शन. राम मंदिराला बसवले जात आहेत सोन्याचा मुलामा. दिलेले दरवाजे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी एकूण 13 दरवाजे बसवणार. नागपुरात साकारली गेली आहे राम मंदिराची 11 फुटी प्रतिकृती. सिव्हिल इंजिनियर प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारलं मंदिर. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका दिली. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नवोदित ध्रुव जुरेलला संधी. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थित ध्रुववर फिनिशरची जबाबदारी. रांचीत आजपासून महिला हॉकीचा महासंग्राम. पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफायर मॅचनं सुरुवात. आज भारताचा सामना अमेरिकेशी. देशभरात पुढच्या 2 महिन्यात 1000 खेलो इंडिया केंद्र सुरू करणार. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचा निर्णय. अजय देवगणच्या बहुचर्चित रेड 2 मध्ये रितेश देशमुखची एंट्री. खलनायकाची भूमिका साकारणार. 15 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार.